नमस्कार मित्रांनो, आज अपेक्षेप्रमाणे कॉकरोच जनता पक्षाच्या आणि त्या पक्षाच्या बॅनरखाली चालू असलेल्या आंदोलनात घुसलेल्या आम आदमी पार्टी आणि इतर पक्षाच्या इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं, पण तरी देखील फारसा हिंसाचार न होता हे आंदोलन एका प्रकारे विस्कळीत पद्धतीने पार पडलं. संध्याकाळी अशी बातमी आली की या आंदोलकांचे नेते असलेल्या सौरव दास आणि आणखीन कोणतरी रांका या दोघा प्रतिनिधींची किंवा नेत्यांची आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी चर्चा केली. म्हणजे बघा, सगळा लोचा बेसिकमध्येच होता. राजीनामा मागत होते धर्मेंद्र प्रधानांचा. कारण काय, तर धर्मेंद्र प्रधान हे शिक्षण मंत्री आहेत आणि NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सी जिच्याकडनं या परीक्षा घेतल्या जातात, ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी येते शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत. पण वैद्यकीय शिक्षण हा विषय, त्याच्याशी संबंधित प्रश्नपत्रिका, त्याच्याशी संबंधित परीक्षा, इतर सगळ्या गोष्टी या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त असलेल्या संस्था आहेत आणि त्या संस्थांकडनं या सगळ्या प्रशासनिक गोष्टी बघितल्या जातात. म्हणजे राजीनामा मागायचा होता तर JP नड्डांचा राजीनामा मागायला हवा होता, पण राजीनामा मागण्यासाठी धर्मेंद्र प्रधान आठवले. याचं कारण बेसिकमध्ये लोचा आहे. ज्या तरुणांचं नेतृत्व राहुल गांधी करत असतील, मनीष सिसोडिया करत असतील 12वी पास शिक्षण मंत्री, आणि उद्धव ठाकरे करत असतील 4 पानं मराठी न वाचता येणारे मराठमोळे माजी मुख्यमंत्री, तर त्या आंदोलनाचा बेसिकमध्ये लोचा असणार ही गोष्ट उघड आहे. पण गर्दी जमली होती. अर्थात ही गर्दी कोणाची होती हा प्रश्न विचारता येईल. कारण त्याच्यामध्ये मुख्यतः डाव्या आणि कम्युनिस्ट संघटनांचे कार्यकर्ते होते, दलित संघटनांचे कार्यकर्ते होते, आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते होते. यातले बरेच जण महाराष्ट्रातून आले होते. मला आश्चर्य वाटतं की महाराष्ट्रातनं एवढ्या मोठ्या संख्येने लोक या आंदोलनात कशासाठी गेले होते. गंमत म्हणजे जे आंदोलन करत होते त्यांच्यापैकी फारसं कोणी नीट वगैरे परीक्षा देऊन आलेलं किंवा द्यायला जाणारं असं दिसत नव्हते. हे सगळे बापे लोक, 30-35 लोक होते. हे कुठल्या परीक्षेची तयारी करत होते माहिती नाही, की ज्यांच्या नीटच्या स्वप्नांचा भंग झाला. काही नुसते आंदोलक होते. माझं काही हरकत नाही आहे की तुम्ही विद्यार्थी असाल नसाल, तुम्ही एखाद्या विषयावर आंदोलन करू शकता, लोकशाही पद्धतीने तुम्ही धरणं धरू शकता. पण केंद्र सरकारनेही स्पष्ट केलं होतं की जंतर मंतर हे जे आंदोलनाचं ठिकाण आहे, हे जंतर मंतर हेच संसदेचं प्रवेशद्वार असल्यासारखं मानलं जातं. कारण जेव्हा तुम्ही संसदेवर चाल करून जाता, मोर्चा घेऊन जाता, तेव्हा सुरक्षा व्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. देशाच्या संसदेवर यापूर्वी हल्ला झालेला आहे, दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिकची कोंडी होते. इतरही अनेक त्याच्यातनं प्रश्न उद्भवतात. आणि म्हणून गेली अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार असतानाही, भाजपचं सरकार असतानाही दिल्लीमध्ये आंदोलनासाठी जंतर मंतर ही जागा, की एका प्रकारे ही प्रातिनिधिक स्वरूपात ही संसदेसमोरची जागा असं धरलं जातं, जरी संसद तिकडनं 1 किलोमीटर अंतरावर असली. मुंबईतही आझाद मैदान हे एका प्रकारे मंत्रालयावर मोर्चा न्यायचा. तर पूर्वी थेट मंत्रालयावर जायचा, मग ट्रॅफिक व्हायला लागला, मग काळा घोडापर्यंत जायचे. आता काळा घोडा त्या भागातही सगळा ट्रॅफिक होतो, कारण फोर्टमध्ये ऑफिस कार्यालयात लोक जात असतात. आणि म्हणून आझाद मैदानावरचं आंदोलन हे एका प्रकारे मंत्रालयावरचं आंदोलन, आपल्या मागण्या आहेत त्या मंत्रालयाने, मग तिथे मंत्री किंवा प्रतिनिधी येऊन आंदोलकांची भेट घेतात. तसं हे आंदोलन जंतर मंतर परिसरातच राहील हे पोलिसांनी, सुरक्षा यंत्रणांनी स्पष्ट केलं होतं. हा काही आजचा नियम नाही. याच्या आधी अनेक आंदोलनं झाली, कुठलंही आंदोलन संसदेवर गेलं होतं. पण तरी देखील आंदोलकांनी प्रयत्न केला की संसदेवर चाल करून जाण्याचा. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला होता, सगळीकडे बॅरिकेडिंग केलं होतं. त्या बॅरिकेड तोडून पुढे जायचा प्रयत्न केला, बॅरिकेडवर उड्या मारून जायचा प्रयत्न केला. पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. मग यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडायला सुरुवात केल्या. पण काही गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत आणि जे
राष्ट्रीय विचारांचे पत्रकार होते आणि मराठीतही ABP माझा वगैरे सारख्या त्यांच्यावर हल्ला करण्याचा, भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या पत्रकारांचे चेहरे समाज माध्यमात व्हायरल करण्यात आले होते, पण तरी देखील त्यांच्या व्यवस्थापनाकडून, त्यांच्या संपादकांकडनं, म्हणजे एरवी दुसऱ्या कुठल्या पत्रकारावर हल्ला झाला असता, त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असता, त्याला धक्काबुक्की झाली असते, तर हे सगळे तमाम पुरोगामी मंडळी छाती पिटत बाहेर आले असते. पण जेव्हा आंदोलकांना प्रश्न विचारण्याचा कोणी प्रयत्न आणि आज नाही मागे केला होता, आणि आता त्या अशा पत्रकारांचा चेहरा व्हायरल करण्यात आलेले आहेत आणि असे पत्रकार आपलं काम करण्यासाठी त्या भागात आले तर त्यांच्यावर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि यांचे सगळे संपादक मंडळ तोंडाला कुलूप लावून बसतात. कारण क्रांती घडवायची आणि क्रांतीसाठी आपल्याच कार्यालयातल्या शिपायांचा, सैनिकांचा बळी द्यायला यांना काही फारसं वाटत नसावं, पण ही गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. अर्थात एकूणच आंदोलनात जर बघितलं तर राजकीय पक्षांचा जो गोंधळ होता, काँग्रेस याच्यामध्ये सगळ्यात मला प्रकर्षाने जाणीव झाली की काँग्रेसला नक्की काय करायचं हे शेवटपर्यंत समजत नव्हतं, की त्यांना या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा आहे का पाठिंबा द्यायचा नाही आहे. कारण सोनम वांगचुक पूर्वी त्यांनी भाजपाची ही स्तुती केली होती. मी तर व्हिडिओ पण बघितला की धर्मेंद्र प्रधान किती चांगलं काम करत आहेत असा देखील व्हिडिओ सोनम वांगचुक यांचा आहे. आणि त्यामुळे जर सोनम वांगचुक या आंदोलनात आले असतील, नेतृत्व करत असतील, तर हे नेमकं कशासाठी? ते खरंच स्वतःहून नेतृत्व करत आहेत का ते भाजपाचे धुरंधर म्हणून त्याच्यात आलेत असं खरं कोणाला वाटत नाही. म्हणजे जे भाजप समर्थक पत्रकार आहेत ते सातत्याने सोनम वांगचुकवर टीका करत आहेत, पण तरी देखील काँग्रेसच्या मनात, युवराजांच्या मनात अशी शंका आहे की कदाचित सोनम वांगचुकना तिथे भाजपानेच पाठवलं असेल. तीच गोष्ट या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या ज्या महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन पक्षाशी संबंधित संघटना आहेत, काँग्रेसच्या मनात अशी शंका की हेही सगळे भाजपाला मिळालेले आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या बाबत खास करून म्हटलं जातं, म्हणजे ते भाजपाविरुद्ध लढत असताना काँग्रेसला मात्र असं वाटतं की ते आतून त्यांचं भाजपाशी, देवेंद्र फडणवीसांची काहीतरी साटलोट आहे. आणि हे जे मनात शंकेचं घर असतं त्याच्यामुळे काँग्रेस शेवटपर्यंत ठरवू शकली नाही की आपण या आंदोलनाच्या सोबत आहोत का विरोधात आहोत. कारण आंदोलन करायचं तर आंदोलनाचं नेतृत्व देशाचे युवा नेते राहुल गांधी यांनीच केलं पाहिजे अशी काँग्रेसची धारणा आहे. पण काँग्रेसचे युवा नेते कुठेतरी आपली युवा शक्ती परदेशात जाऊन खर्च करत होते, त्यामुळे त्यांची शक्ती इथे दिसलीच नाही. आणि त्यामुळे जेव्हा अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक वगैरे या सगळ्या मंडळींना श्रेय मिळायला लागलं तेव्हा काँग्रेस अस्वस्थ झाली. आम आदमी पार्टी हतप्रभ झाली होती, जे काही गोष्ट पंजाबमध्ये राघव चड्ढा आणि इतरांनी बंड केल्यामुळे झालं. आणि त्यामुळे जेव्हा हे आंदोलन पार पडतं हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा आम आदमी पार्टीने पूर्ण ताकद या आंदोलनाच्या मागे लावली. संजय सिंग, अरविंद केजरीवाल आणि म्हणजे सगळा पॅटर्न तोच आहे. अशाच आंदोलनातनं आम आदमी पार्टीचा जन्म झाला होता आणि त्यामुळे आम आदमी पार्टीला वाटलं की अशाच आंदोलनातनं आपण पुढे येऊ शकू. या डाव्या संघटना आणि त्यांचं तर वेगळंच चालू आहे. बघा, हे सगळं आंदोलन, माझं असं मत आहे, म्हणजे हे सगळं का सुरू झालं? अस्वस्थता आहे, तरुणांच्यात अस्वस्थता आहे, मलाही ती जाणवते. पण ही कशामुळे आहे तर कुठेतरी परदेशात ज्या संधी उपलब्ध असतात त्या संधी आता मोठ्या प्रमाणावर कमी झालेल्या आहेत. कारण कोणालाही दुसऱ्या देशातनं येऊन आपल्या डोक्यावर बसायला सुशिक्षित लोक नको आहेत. त्यांचं म्हणणं आहे आमचा देश आमच्यासाठी, तुमच्या देशाचं तुम्ही काय ते बघा. आणि त्यामुळे त्या संधी कमी झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट, जगात संपूर्ण अनिश्चितता आहे. उद्या काय होणार? तंत्रज्ञानाचे बदल आहेत आणि त्याच्यामुळे जशा आपल्या पूर्वीच्या पिढीला नोकऱ्या मिळाल्या तशा पुढच्या पिढीला नोकऱ्या मिळतील का याची शंका आहे. हे सगळं होत असताना हा जो रोष आहे तो मुख्यतः ज्याला जनरल कॅटेगरी स्टुडंट्स त्यांच्या मनात आहे. कारण त्यांना असं वाटतं, खरं आता त्यात फार तथ्य उरलेलं नाही आहे, कारण खरं तर जनरल कॅटेगरी आणि OBCमध्ये बऱ्याच ठिकाणी अर्ध्या मार्काचा, पाव मार्काचा फरक असतो, ज्याला स्पर्धा परीक्षांमध्ये म्हणतोय मी. शेड्यूल्ड ट्राईब आणि जनरल कॅटेगरीमध्ये बऱ्याचदा मोठा फरक असतो, पण ती वेगळी पार्श्वभूमी आहे. पण जे कॅटेगरी याच्यातलं आंदोलनाचं ॲडमिशनचा भाग आहे त्याच्यात असा फार काही फरक आता दिसत नाही. पण तरी त्यांना वाटतं की आपली जी संधी आहे ती या आरक्षित विद्यार्थ्यांमुळे हिरावली जाते आणि त्यामुळे तो राग आहे. म्हणजे हे जे खरं जो रोष बाहेर व्यक्त व्हायला लागला आणि त्याच्यात तो सरकारनी जो कायदा केला ज्याच्यामध्ये ॲट्रॉसिटी टाईप, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसवर पण जातीवाचक कोणी कोणाला बोललं तर त्याच्याबद्दलची कारवाई वगैरे OBC समाजाच्या विद्यार्थ्यांची किंवा असं आहे,
त्याच्यामुळे तो व्यक्त झाला, बाहेर यायला लागला आणि अशातच नीटचं घटना घडली आणि त्यामुळे तो आणखीन, कारण तिथेही वैद्यकीय शिक्षणासाठी जे जातात ते एकतर खूप हुशार असतात किंवा मग खूप पैसेवाले असतात, कारण नाहीतर ती सीट परवडतच नाही. आणि त्यामुळे तिथूनही सुरुवात झाली. पण हे हायजॅक करून त्याच्यात सगळे डफलीवाले घुसले आणि झोळीवाले, डफलीवाले आणि मुर्दाबाद मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, चले, हे जे सगळे यांच्या घोषणाचं सगळं नाटक सुरू झालं. त्याच्यातनं लोकांना कळलं की हे आंदोलन नीटच्या विद्यार्थ्यांचं नाहीच आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात राजकीय लोक घुसले. काल जे शिवाजी पार्कमध्ये आंदोलन झालं होतं, आज असं समोर येतं की आंदोलनाची परवानगी घेतली नव्हती. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, कोणत्या तरी विद्यार्थी संघटनेचं आंदोलन होतं, त्याच्यावर उद्धव ठाकरे स्वार झाले. पण स्वार व्हायलाही हरकत नाही, पण त्याची परवानगी घ्यायला हवी. आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी देता येऊ शकत नाही, कारण शनिवार रविवार होता, न्यायालयाचे आदेश आहेत. इतरत्र परवानगीचा प्रयत्न केला, तो झाला नाही, म्हणून त्यांनी अचानक असंच शिवाजी पार्कमध्ये, कारण घरचंच मैदान असल्यासारखं. आणि त्यामुळे जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा त्यातनं नेमकं साध्य काय होतं? केवळ शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी. जसंही म्हटलं, जर राजीनामा याच्यामध्ये मागायला हवा होता, घ्यायला हवा होता, तर तो JP नड्डांचा. आणि म्हणून आज JP नड्डा भेटले की वैद्यकीय शिक्षण पद्धतीमध्ये, ॲडमिशन प्रोसेसमध्ये, परीक्षा पद्धतीमध्ये NTA ही परीक्षा घेते, पण बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी ज्या संस्थांद्वारे केल्या जातात त्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. पण हेही साधं या तरुणांच्या नेत्यांना माहीत नसेल तर देशाचं भवितव्य खरंच, म्हणजे जर यांच्या हातात सत्ता आली तर देशाचं भवितव्य अंधकारमय आहे. पण तरी या निमित्ताने आंदोलन झालं. आता मला असं वाटतं की एका प्रकारे पोलिसांनी ते प्रोटेस्ट साईट आहे ते क्लिअर केलेलं आहे, साफ केलेलं आहे. आता हे आंदोलन कशा प्रकारे नवीन स्वरूप घेतं का संसदेच्या कामकाजात हे आंदोलन थंड पडतं, त्याच्यावर त्याचं भवितव्य अवलंबून आहे. पण या निमित्ताने एक गोष्ट पुन्हा दिसली. अनेकांना वाटत होतं की अण्णा हजारेंच्या चळवळीत जसं एका आंदोलनामुळे देशाचं भवितव्य बदललं, भाग्य बदललं, तसं या आंदोलनातनं होईल. आत्ताच्या घडीला तरी या सगळ्यांचा अपेक्षाभंग झाल्यासारखं वाटतं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.